माशाच्या तर काय चालेल काय करा ए अरे गळ कशाला सोडलास मासा गळाला लागला बापू काय पण मालक मी ते मालक या त्या दोघांचं लफड सुरू झालं का काय अरे बघ 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 कशी हातात हात घेऊन बसल्यात राघू मैनावांनी बापू राघू मैना नव ह्योच आपल्या गळाला लागलेला मासा आहे आता याचा उपयोग होणार ह्योच आपला सोनेरी मासा बाप्या अरे ह्याच पैसे मिळणार नव वय पैसे मिळणार पैसे कमवायचा टाइम आला स्वयंसेवक मासे घेत आहे काय ताजे ताजे आहेत बाप्यानं बापू काय नाही काय नाही चालू दे चालू दे चालू दे ओ मालक बोमला आता यो गावभर करतोय ताई साहब ताई साहब असं गप का बसलायसा तुम्ही असं तोंड पाडून बसला की मला कस तरी होतं माझ्या काळजात का नाही गलागला होते ताई साहब ताई बोल तायडे एक नंबर खतऱ्या खबर आहे खबर आणि ऐकलं की नाही तर टून दिशिवडी मारशील तू वक हा काय ते अरे सांग काय ते हा 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 सांगतो काय तायडे आम्ही दोघं आहे की नाही म्हणजे मी आणि बापू ग इथं नदीवर आलतो मासे पकडायला अरे वकट्या तोंडाच्या हे सांगायला फोन लावलायस कामासनी खबर वेगळी आहे जरा ऐकून घे की अरे मग खबर सांग की कशाला उगाच लांबड लावत बसलायस नाही पैशाची जरा लईच सनसन होती ग तायडे पप्प्या लांबड लावू नगस असं सांगितलंय आम्ही हे बघ आम्ही लांबड लावू नये असं वाटत असेल तर आमचा हात जरा वल कर की बापू आणि मी उपाशी आहे का लई दिवस झाले सांग खबर जर लायकीची असेल तर तुझ्या तोंडावर पैसे मारतो हा मग असं सांग की आता सांगतो ते राणा आणि जिजाई की नाही त्या दोघांचं लपड चालू आहे काय का डोसक्यावर पडलायस काय अरे त्या ठोकायचं लगीन झालंय माहित नाही का तुला ए लगीन झालं असलं की नाही तरी पण हिथं नदीवर येऊन रंग उधळाया दोघं बी खोटं वाटतंय तुला बापू सांगाव होय वहिनी साहेब
मी माझ्या डोळ्यानं बघितल्याने कानानं ऐकलंय. अहो दोघं बी कनी हातात हात घालून अशी बसली होती. आमासने बघितलं आणि टुंदीशी उड्या मारून पळून गेली. टुंदीशी बघ तायडे, ऐकलंच काय? खोटं वाटायलंय तुला? तुला खोटं वाटायलंय काय? तर मी फोटो पाठवतो तुला डायरेक्ट. एक काम कर पप्या, पटकन फोटो पाठवा मसनी. मी फोटो पाठवतो, पण पैशाचा पक्का आहे ना? हा पक्क. हा पाठवतो. फोटो पाठव म्हणाली टुंदीशी. हे असंच काय? मला काय माहिती. गेला गेला गेला. आता बघल तेव्हा बघल. ताईसाहेब, आता काय बी खरं नाही बघा. आम्हासनी डाऊट होताच, आता खात्री झाली. ही दोघं अशी रंग उधळायला लागलेत वय. अहो ताईसाहेब, जर ती जिजा घरात आली तर तुमचं थोरलं पण जाणार की हो? अजिबात नाही. या घरात फक्त आमचीच सत्ता चालणार. चला बाबू वर जाऊन या. चला. काय म्हणता वहिनी साहेब? किती देतो म्हणलं पैसे? इथनं ढकललं की नाही टुंडीची खाली जाते ना. थांबा की जरा. पोराला तायडे, बघितलीस काय फोटो? वय बघ बघ, दोघांचं बी लगीन झालंय तर गावात कशी लपडी करत फिरायला लागल्यात. आता हे सगळं गावात कळलं तर गावभर चितू होणार ग, चितू होणार त्यांची. करू काय, गावभर करू? पैसे. आणि कसं आहे, गावभर एकदा चितू झाली की नाही, मग गावकऱ्यांना काय वाटणार, हे सगळं जिजामुळे झाले. मग ते जिजाला गावातला हाकलून देणार. करू काय, गावभर करू? एवढं सोपं नाही ते. पैसे त्या दोघांच्या बद्दल गावात प्रेम आहे. लोक त्यांचीच साथ देतील आणि लगीन बी करून देतील. आमच्या घरातली म्हातारी त्याचीच वाट बघायला लागल्या. नाही 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 ताडे, असं म्हणून उपयोग नाही. तू बोलायलास ते बरोबर बोलायलास. मग काय माहितीये काय तायडे, या जिजाच्या विरोधात जर गावात वातावरण पेटवायचं असेल तर कसं आहे, तुझ्या शब्दाला वजन आलं पाहिजे ग गावात. ते कसं येणार? नाही ते काय म्हणजे तायडे काय आहे, तू लोकांच्या भल्याचा विचार करतीस, गावच्या लोकांची काळजी करतीस, असं गाववाल्यांना पटायला पाहिजे का? वय पण करायचं काय? म्हणजे तू आता लोकांच्या कामी यायला पाहिजे, त्यांची मदत करायला पाहिजे. म्हणजे असं नुसतं ते समाजसेवा सगळं मुळमुळीत वाटायला ग. असं थेट काहीतरी करायला पाहिजेस का नाही, म्हणजे लोकांच्यावर तुझं इम्प्रेशन पडलं पाहिजे. कळलं, पण ते कसं? त्याची काळजी तू करू नकोस. त्याची काळजी मी करतो. आमचा हात वला करणं, आमची काळजी तू कर म्हणजे झालं. ठेव फोन. ठेवतो, करतो हा विचार. म्हणली पैशाचं देणार. आता काय टुनकन दिल की. ह्या गावच्या माणसांवर आमचं वजन पडलंच पाहिजे. ताईसाहेब, गावात समध्यासनी माहितीये तुमचं काय गुण आहेत ते. म्हणजे तुम्ही पैसे जरी लोकांनी वाटलं तरी लोक काय मनावर घेणार नाहीत बघा. मी एक सांगू? सांग. लोकांनी जर पट्ट्यात घ्यायचं असल तर तुम्ही का नाही अंगात यायचं नाटक करा. काय? होय, ते नसतं काही बघा, असं बघा. डोसकाव पडलेस का तू? हुळ लागलाय का तुला? काय तर
नाही 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 नाही, एकदम बराबर आहे बघ तुझं. संदे, काय भारी आयडिया दिली ग तू. गावातल्या अडाण्यासनी त्या ठोकळ्याला जर ताब्यात घ्यायचं असेल तर आमासनी हे रूपच घ्यावं लागतंय. हा ताईसाब, त्या ठोकळ्याची आई जेव्हा सपनात यायची तेव्हा ठोकळा कसा कंट्रोल मध्ये असायचा तुमच्या, आठवतंय का? चांगलंच आठवतंय. या गावाला आणि त्या ठोकळ्याला वश मध्ये करून त्या जिजाला कसं हाकलून लावतो ते बघच तू. वा 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 वा, जय हो जय हो जय हो जय हो जय हो. खतर 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 नजर 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 नीच 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 ठेवा. अव ताईसाब, काय झाले तुम्हासनी? थोरल्याला रोका, त्या चंडाळणीचा धोका. थोरल्याला रोका, त्या चंडाळणीचा धोका. अव गोदका, ताईसाहेबांनी काय झाले बघा की. अलमत 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 कन्नंदिरन. सुधाका, काय झालंय? सलिदा, झाड झाड? होय. अहो बघा की, ताईसाहेबांच्या अंगात आले, कसं घुमायल्यात. ए, तुला काय खूळ लागले काय? ए नंदिता, खतर 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 अलमत 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 अलमत. सूरज, वहिनी साहेबांनी दवाखान्यात घेऊन जाऊया चल. खतर 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 अलमत 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 खतर 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 कन्नंदिरन. काय बोलायले ताईसाहेब? अहो बघा की, काय बोलायले. खतर खतर म्हणजे खतरा, धोका. अरे अरबी भाषेत बोलायला लागली ती. आणि ते कन अंदिरन म्हणजे सावध व्हा. सनिदा, झाड सावध करायला आपल्याला. कोण आहे विचाराव? काय विचाराव तर कोण आहे, म्हणजे कोण घुमते ते तर कळेल. नंदिता, अलमत 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 अलमत. अलमत अलमत म्हणजे मरण. मरण म्हणजे तर हे नक्कीच झाड आहे. चंदा, परत एकदा विचारा कोण आहे ते. ए कोण आहेस तू? मलिकात अल रामल, मलिकात अल रामल. वाळवंटातली राणी. हा, खतर खतर अलमत अलमत खतर खतर अलमत अलमत कन्नंदिरन. सनिदा, दुबईचं भूत तर नाही ना हे? मलिकात अल रामल, मलिकात अल रामल, मलिकात अल रामल. नंदिता, चल बस. खतर 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 अलमत 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 अलमत. थोरल्यास रोका, त्या चांडाळणीचा धोका. वाटतंय गोड पण येणार आहे लोड. वाटतंय गोड पण येणार आहे लोड. सनिदा, तुमच्या बाजूला आहे. घुमू दे झाडाला. थोरल्यास रोका, चांडाळणीचा धोका. थोरल्यास रोका म्हणजे राणादादाला रोका, आणि चांडाळणीला म्हणजे सनिदा,
सरिता झाड बराबर बोलायला एकदम. मालिका तलरामल. तेच 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 काय राणा झाला कसला धोका आहे? होय, कसला धोका आहे? परकी बाई नादाला लावी. गावाच्या वेशी बाहेर वाईट लागीर. बराबर राणादा विशी बाहेर. झाड एकदम बराबर बोलायला सरिता. डोसक्यावर पडलेस काय? गावचं भलं करणार, सगळ्यांच्या अडचणी सोडवणार. खतर 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 खतर. गावचं भलं करा ना. नमस्कार. मालिका तलरामल. हा तेच तेच मी या गावचा सरपंच. सगळ्या गावच्या अडीअडचणी सोडणार ना. सगळीच माझी लेकरं, कुणीच नाही परक. बेस्ट झालं, सगळ्या गावच्या अडीअडचणी सुटणार आता. खतर खतर अलमत अलमत खतर खतर अलमत अलमत. थोरल्यास रोका, त्याच्या जीवाला धोका. राणादा जिजा संकट मिसळ खायला गेलता, अजून आला नाही काय? जिजा संकट? हा. खतर खतर अलमत अलमत खतर खतर अलमत अलमत. परकी बाई नादाला लावी. राणादाच्या जीवाला धोका आहे असं सांगते? मालक लवकर जाऊया काय? उगा माझ्यामुळे तुम्हाला ताप न ग. मला की नाही फक्त त्या पप्प्याचं टेन्शन आहे बघा. अहो गावात आपल्या विरोधात काय सांगायला काय नियम नाही त्याचा. होय, म्हणून तर म्हणा लागलोय निघूया लवकर चला. अहो पण ते ना तुम्ही तुमच्या मनात काय ते सांगितलंच नाही बघा. आता जोवर तुम्ही सांगितलं तोवर मला कसं कळणार? तर जाऊ द्या चला. हो थांबा थांबा. अहो जाऊ दे कसं? अहो एवढ्या मगजमाऱ्या करून आपण इकडे आलोय. ते काय नाही, तुम्ही तुमच्या मनातलं सांगितलंच पाहिजे. अहो आता नंतर ना बघू की, असू द्या. अहो नंतर ना कसं? अहो काय माहितीये का, अहो मनामध्ये गोष्टी असे दडून ठेवलं का नाही की मनावर वज होते बघा. मन कसं असं मोकळं करायचं असते, सांगून टाका तुम्ही. अहो सांगा की, आपण आता दोस्त आहे का नाही? तेव्हा दोस्ती ना त्याने तुम्ही सांगितलं पाहिजे बघा मला. सांगा लवकर. मालक मी थांबा थांबा. हॅलो राणा, अरे कुठं आहेस तू? तू बरा आहेस ना? तुला काय झालं नाही ना? मला काय होणार आहे? राणा, अरे पक्क काय झालं नाही ना तुला? मला अरे तुझी लई काळजी वाटायला बघ. काय झालंय? कसली काळजी? अरे ते वहिनी साहेब. त्यांचं काय? अरे वहिनी साहेब येड्यागत करायल्यात. तुझ्या जीवाला धोका आहे म्हणाल्यात. माझ्या जीवाला धोका? अगं कसला धोका? ते चांडाळणीकडनं. तू कुठं आहेस आणि कुणा संकट आहेस? मी ते अगं काय एक अर्जंट काम आलं तर जरा तिकडे आलोय. बोल की. राणा तू पटकन घरला ये बाबा. मला तुझी काळजी लई वाटली आणि माझा जीव घाबरल्यागत व्हायला लागलाय. अगं गोदक का, तू अजिबात काय काळजी करू नकस आणि घाबरू नकस. मी येतो लवकर. होय बाबा लवकर ये. तुला बघितल्या बिगार मला चैनच पडणार नाही बघ. होय होय, हे काय निघतो लगेच. हा चल. काय झालं? काय नाही हो, आमच्या वहिनीत का नाही त्या खुळ्यासारखं काय बी करायला बघा. गोदका म्हणली घराला लवकर आहे, तेव्हा काय पटक दिवशी जायला पाहिजे.